हॅलो फ्रेंड्स, तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. म्हटलं तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एक इन्व्हेस्टमेंटबद्दल आहे ॲक्च्युली. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आजचा जो प्लॅन आहे आमचा जेवणाचा तो आहे मस्तपैकी अशी सुरमई फ्राय करायची आहे आणि सुरमईचा मस्तपैकी झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे. तर एका गॅसवर मी सुरमई फ्राय करायला ठेवलेली आहे आणि एका गॅसवर मी मच्छी चा रस्सा बनवायला ठेवलेला आहे. आता मी मसाला भाजून घेत आहे. तर माझा टॉपिक आजचा असा होता की तुम्ही MGI ही कंपनी ऐकली आहात का? MGI किंवा टोरस्ट असं वगैरे. तर ही एक अशी कंपनी आहे, ही फ्रॉड कंपनी आहेत ॲक्च्युली. यांनी खूप लोकांना फसवलं आहे की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. त्यांनी एक ॲप्लिकेशन बनवले, प्रॉपर ॲप्लिकेशन होतं. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मनी करायचे होते, म्हणजे शेअर बाय करायचे होते. त्याच्यातून एक 500चा 100 रुपीजचा वगैरे, म्हणजे त्यांचे असे डेली असे प्लॅन्स बदलत जायचे. आणि म्हणजे समजा आपण एक 500चा प्लॅन घेतला, तर 500चा प्लॅन घेतला तर एक 300 दिवस आपल्याला 50 रुपीज असे डेली मिळत राहणार. तर लोकांना काय वाटतं की डेली असे पैसे मिळणार, तर आपल्याला डबल टिबल, म्हणजे आपण 500 इन्व्हेस्ट केले तर आपल्याला मिळणार की 1000 रुपीज मिळणार. सो डबल पैसे करणार, अशी ही कंपनी स्कीम द्यायची लोकांना. आणि 7 PM हे मीटिंगसुद्धा अरेंज करायचे. म्हणजे इतके ते लोक फ्रॉड होते, पण त्या लोकांनी इतका प्रोफेशनली असा प्लॅन केला की कोणाला वाटणारही नाही की ही कंपनी फ्रॉड आहे. तर बरेच असे लोक होते की त्यांनी त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले. काही लोकांनी ते लोन घेऊन तिथे पैसे इन्व्हेस्ट केले होते. आणि काही लोक आपली सेविंग जी होती, रिटायरमेंटचे जे पैसे होते, 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 50,000 रुपये असे लोकांनी इन्व्हेस्ट केलेले होते. तर माझ्या परिचयातले काही लोक आहेत, जवळचेच आहेत, त्या लोकांनी त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते ॲक्च्युली. आणि डेली असे नवीन नवीन स्कीम यायची आणि डेली पैसे भेटत असल्यामुळे पब्लिकसुद्धा खुश व्हायची की हां, आम्हाला डेली पैसे येतात, मग आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जर केले तरीही काही हरकत नाही. त्यांच्यामध्ये प्लॅन्स असायचे, शॉर्ट टर्म प्लॅन, लाँग टर्म प्लॅन, असे प्लॅन्स असायचे. मग काही लोक काय करायचे की लाँग टर्म प्लॅन नको, शॉर्ट टर्मच प्लॅन घेऊन ते लोक शेअर बाय करायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही फुकट पैसे वाटायला आपल्याला बसलेले नाही आहेत. काही ना काही त्यांचा मोटिव्ह असतो, काही ना काही त्यांचा फायदा असतो त्याच्यामागे, म्हणून ते ही स्कीम करत असतात. पण लालच बुरी बला आहे. तरीही फार लोकांनी इन्व्हेस्ट केलं, त्यांना वाटले की आमचे पैसे डबल येतील. पण त्या लोकांचा प्लॅन असा होता की काही महिने, काही दिवस, म्हणजे 1-2 महिने त्या लोकांना डबल पैसे वाटायला चालू केले. वाटायला इन द सेन्स की त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आणि अकाउंटमध्ये जमा झाले की आपण ते काढून घेऊ शकतो, असे त्यांची जी स्कीम होती. ठीक आहे. आणि एक दिवस त्यांनी काय केलं की संक्रांती दिवशी त्यांनी एक ऑफर काढली. म्हणजे या लोकांचं कसं असतं, एक मोठी ऑफर काढायची. पहिला विश्वासामध्ये घ्यायचं, त्यांना पैसे रिटर्न करायचे, त्यांना ट्रस्ट निर्माण करायचा की आम्ही फ्रॉड नाही आहोत, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो, आम्ही तुम्हाला डबल करून पैसे देऊ शकतो, हा विश्वास निर्माण करून मग ते एक ऑफर काढतात मोठी. आणि संक्रांती दिवशी त्यांनी अशी ऑफर काढलेली की 5,000चा शेअर घ्यायचा आणि 1 सेकंदमध्ये 5,000 तुम्हाला रिटर्न तुमच्या ॲपमध्ये सबमिट होणार. आणि एक 15 डेज समथिंग तुम्हाला डेली 5,000 मिळत जाणार. तर लोकांना काय वाटलं की आपण जर 5,000 इन्व्हेस्ट केले तर 1 सेकंदामध्ये आपले 5,000 परत येणार आहेत आणि डेली आपल्याला 5,000 मिळतच जाणार आहे. आणि ते शेअर आपण 3 बाय करू शकतो. लोकांनी पटापट ते 5,000चे शेअर घेतले. काही असे लाखो लोकांनी शेअर घेतलेत ॲक्च्युली. मग तुम्ही विचार करू शकता की इतक्या लोकांचे 5,000 मिळून किती झाले असतील, है ना. तर त्या लोकांनी ती ऑफर काढली, एवढ्या लोकांनी 5,000 इन्व्हेस्ट केले. काही लोकांनी तर 3 शेअर घेतले 5,000चे, म्हणजे 15,000चे शेअर घेतले. आणि त्यांचं लालच काय होतं की डेली आम्हाला 5,000 मिळेल, 3 दिवसात आमचे 15,000, 10,000, 5,000 जेही असेल ते आम्हाला रिटर्न मिळेल, है ना.
पण ते काही रिटर्न मिळाले नाही. ती त्यांनी स्कीम बनवली, लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्याच दिवशी त्या लोकांनी ते ॲप्लिकेशनसुद्धा बंद केले. इन्स्टंट त्यांनी ग्रुपमधून लेफ्ट झाले ते लोक. जसा त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तसे त्या लोकांनी टेलिग्रामवर जे अकाउंट काढले होते तिथून ते लेफ्ट झाले, सर्व जे मॅनेजर लोक होते. आणि ते ॲक्च्युली फ्रॉड होते. तर मला तुम्हाला याच्यामागे एक सांगायचं आहे की शेअर मार्केट वगैरे काही जनरल असतात, पण मोस्ट ऑफ तर फेकच असतात. तर माझं असं म्हणणं आहे की जॉब करा, बिझनेस करा, पण त्याच्या फंदात अजिबात पडू नका. ज्याला येतं, ज्याला प्रॉपर नॉलेज आहे तो करू शकतो, आणि ज्याला प्रॉपर नॉलेज आहे तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट नाही करणार, अशा फेक याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करणार. पण कसं असतं, काही लोकांना त्याचे रिटर्न्स मिळालेले असतात, त्याच्यामुळे ते त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या अंडर त्या काही लोकांना परत ॲड करत जातात. पण त्यांना माहीत नसतं ही कंपनी फ्रॉड आहे, हे पुढे जाऊन काय होईल. सो तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्याला फुकट पैसे वाटायला कोणीही बसलेलं नाही आहे. आणि याचे तुम्ही इन्स्टावर खूप फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब व्हिडिओज तुम्ही बघू शकता. MGIचे इतका फ्रॉड केलेला आहे, लाखो लोकांचे पैसे बुडालेले आहेत. काही लोकांनी कर्ज घेऊन त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. MGI, परत टोरेस्ट, असं काही अजून एक आहे टोरेस्ट समथिंग कंपनी, त्याच्यामध्येही लोकांनी पैसे 50-50 हजार, 1-1 लाख इन्व्हेस्ट केले होते. आणि अक्षरशः त्यांनी ऑफिससुद्धा काढलेले होते, तिथे एम्प्लॉईज वर्किंग होते. तर त्या लोकांनी एका रात्रीमध्ये ते ऑफिस बंद केले. डबल रिटर्न देणार असे लोकांना आमिष दाखवून पहिल्यांदा रिटर्न दिलेही, आणि नंतर डायरेक्टली मोठी स्कीम काढतात आणि त्याच्यानंतर ते ऑफिस बंद करतात, ते ॲप्लिकेशन बंद करतात, है ना. तर कसं आहे, जितकं होईल तितकं या गोष्टींपासून दूर राहा. आपल्याला वाटतं की आपल्याला रिटर्न येईल, आपल्यामध्ये एक आशा असते, पण ॲक्च्युली ते आपल्याला धोका देत असते. त्याच्यामुळे मला वाटतं की असं इन्व्हेस्ट करणं हे तरी योग्य नाही आहे, त्याच्यामुळे करू नका. आणि ऑब्व्हियसली जर आपल्या जवळच्या व्यक्तींना डबल पैसे येत असेल तर आपल्यालाही वाटतं की आपण सुद्धा इन्व्हेस्ट करावं, है ना. आपल्यालाही वाटतं की इन्व्हेस्ट करावं, की त्यांना रिटर्न येते म्हटल्यावर आपल्याला पण येईल, मग आपण पण त्याच्यामध्ये पडतो. पण तुम्हीही नका पडू आणि आपल्या जे जवळचे लोक असतील त्यांनाही सांगा की तुम्हीही नका पडू. कारण खूप म्हणजे आपल्या कष्टाचे पैसे असतात ते, आणि ते पैसे गेले की आपल्याला खूप दुःख होतं. आपण कसेबसे ते पैसे साठवतो, आणि जर अशामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो की डबल रिटर्न येईल आणि तेही पैसे आपले लॉस जातात, तर याचं फार मोठं दुःख होतं आणि आपल्या हातामध्ये पैसेही राहत नाही. ही पण एक खूप मोठी दुःखद गोष्ट. आणि चेन सिस्टीममध्ये तर अजिबात इन्व्हेस्ट करू नका, की आपल्या अंडर लोकांना ॲड करायचं, आपल्या अंडर लोकांना जॉईन करायचं, साखळी बनवायच्या आणि त्यांच्याकडून सेलिंग करून घ्यायचं. अजिबात करू नका. ते लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. आपण जी चेन सिस्टीम बनवलेला असतो, आपण काही लोकांना आपल्या अंडर जॉईंट केलेलं असतो, ते लोक टोटली 101% आपल्यावर डिपेंड असतात, म्हणजेच तुमच्यावर डिपेंड असतात. तर त्याच्यामुळे जर लॉस झाला तर ते तुम्हाला विचारणार, आणि जर फायदा झाला तर ते तुम्हाला विचारणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या फंदात पडूच नका. लॉस झाला तर ते तुमच्याकडून पैसे रिटर्न करणार. काही असतील समजूतदार सुशिक्षित लोक, तर ते समजून घेतील की चला याची कंपनी नाही आहे, हा तिथे एक एजंट होता, एक एम्प्लॉई होता, असं समजून घेतील. याच्या थ्रू आपण जॉईन झालो आहोत, त्यामुळं याचा डिरेक्टली काही कंपनीशी संबंध नाही आहे की हा कंपनीचा मालकच आहे की आपण ह्याच्याकडून पैसे रिटर्न घ्यावे, हे माणसांना कळायला हवे. पण काही जे अസുशिक्षित लोक असतात, अडाणी लोक असतात, ते तुमच्याकडून पैसे वसूल करतात. ते बोलतात की आम्ही तुमच्या विश्वासावर पैसे टाकले, तर जे आम्ही रक्कम टाकली होती ती आम्हाला रिटर्न मिळालीच पाहिजे. त्यामुळे तुमचे पैसे जातात आणि तुमच्या खिशातले दुसऱ्यांना सुद्धा द्यावे लागतात, कारण तुम्ही त्यांना जॉईंट केलेला असतात आणि ते लोक तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्याच्यामुळे
चेन सिस्टीम तर अजिबात करू नका. तुम्हाला कितीही फायदा होऊ दे, पण तुम्ही तुमच्या अंडर कोणालाही जॉईंट करू नका. जो काही तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल, प्रॉफिट घ्यायचं असेल तर तुमच्यापुरता घ्या. तुम्हालाही जर त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळत असेल तर करा, नाही तर करू नका. पण MGI, टोरस अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अक्षरशः त्या लोकांनी जो ग्रुप बनवला होता टेलिग्रामवर, तिथे ते लोक लेफ्ट झाले. परत ते दुसरं ॲप्लिकेशन लगेच मतलब पाठवतात ग्रुपवर की तुम्ही हे जॉईन करा. तुमचा MGI मध्ये जो लॉस झाला आहे तो तुम्ही इथून भरून काढा. तुमचा टोरसमध्ये जो लॉस झाला आहे तुम्ही इथून भरून काढा. अक्षरशः म्हणजे एक दुसरा नंबर यूज करून ते त्या ग्रुपमध्ये ॲड होतात आणि परत इन्व्हेस्ट करायला होतात. आणि काही लोक तिथला जो आपला लॉस आहे ते इथून काढायचा मग परत जॉईन करतात. तर ही फालतूगिरी अजिबात करू नका, जॉईंट होऊ नका. मला बस एवढंच सांगायचं की तुम्हाला फुकट काही मिळणार नाही. आपल्याला फुकट कोणीही नाही देऊ शकत. आपल्याला कष्टच करायचं आहे. कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय पैसे आपल्याला मिळणार नाहीत. फुकट कोणीही द्यायला बसलेले नाहीये. समजलं? त्याच्यामुळे अशा गोष्टींमध्ये विश्वास ठेवू नका आणि अजिबात इन्व्हेस्ट करू नका. जे जर्नल असेल त्याच्यामध्ये तुम्ही मग शेअर मार्केटमध्ये ते इन्व्हेस्ट करा, पण मोस्ट ऑफ तुम्ही त्याच्यापासून लांब राहिलेलेही चांगले आहे. ठीक आहे. चला, तुमच्यासोबत बोलत बोलत माझ्या ह्या डिशेस तयार झालेल्या आहेत. मस्तपैकी असे माझी मच्छी फ्राय झालेली आहे आणि माझा रस्सा बनवून देखील झालेला आहे. बस व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की मला तुम्हाला सांगायचं होतं की रिसेंटलीच घडलेली गोष्ट आहे. खूप लोकांचे लॉस झालेले आहेत. करोडो रुपये त्या लोकांनी घेतलेले आहेत आणि ते लोक पळून गेलेले आहेत. सो तुम्ही अशामध्ये इन्व्हेस्ट करू नका आणि अशा फंदात पडू नका. मला फक्त इतकंच सांगायचं होतं. परत एकदा सांगते, कोणीही फुकट पैसे देणार नाही, कोणीही डबल पैसे करून देऊ शकत नाही. समजलं? थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.